good evening to all of you, and welcome back, all the students, parents. तर आज या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र वेटनरी काउन्सिलिंगची 2025 म्हणजे यावर्षी जी काउन्सिलिंग आहे त्यामध्ये सीट मॅट्रिक्स कसं राहणार आहे यावर्षीचं याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. या मीटिंग आपल्या ऑलरेडी 4 ते 5 मीटिंग ऑलरेडी झालेले आहेत. करेक्शन कसे करायचे त्यावर पण मीटिंग झालेली आहे. करेक्शन कसं करायचं हे छोटासा स्मॉल व्हिडिओ मी यूट्यूबला पोस्ट करेल किंवा डायरेक्टली ग्रुपवर येईल. दिस व्हिडिओ ओनली फॉर पेड मेंबर्स. तर आता फक्त आपण सीट मॅट्रिक्सवर चर्चा करणार की काय काय सीट मॅट्रिक्स आहे शॉर्टमध्ये. यू ऑल नो अबाउट मी. जे नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी पण आय एम डॉक्टर अभिजित हिअर अँड नाव करंटली pursuing my MSc PG course from Bombay Veterinary College. So first of all, you know all about our counseling schedules and BBC and EH MAPSU counseling schedule. So directly we go through the seat matrix. सीट मॅट्रिक्स डायरेक्टली बघूया आधी सुरुवातीलाच. फर्स्ट वन दिस इज द बेसिक सीट मॅट्रिक्स, म्हणजे लास्टपर्यंत किती सीट्स आहेत आणि कोणकोणत्या कॉलेजला काय काय सीट मॅट्रिक्स असेल. ओव्हरऑल सीट मॅट्रिक्स मी फक्त याच्यामध्ये कॅटेगरी वाईज डिस्टिंग्विश नाही करत आहे. सीट मॅट्रिक्स तुम्हाला दिसतंय सगळ्यांना. प्लीज कन्फर्म. नागपूर वेटनरी कॉलेज वगैरे कॉलेज वाईज. ओके ओके थँक्यू. सो या सीट मॅट्रिक्समध्ये आपण आता काय काय सीट किती सीट मॅट्रिक्स आहे कॉलेज वाईज बघूया, नंतर कॅटेगरी वाईज बघूया. ठीक आहे ना. फर्स्ट ऑफ ऑल आपण रिजन ए, ज्यांचं रिजन ए आहे, रिजन एमध्ये 2 कॉलेज आहे. फर्स्ट नागपूर वेटनरी कॉलेज अँड सेकंड अकोला वेटनरी कॉलेज. अकोला वेटनरी कॉलेज मागच्या वर्षी पण आलेलं आहे, याचं सीन तुम्हाला सगळ्यांना पण माहिती आहे. तो फर्स्ट आणि सेकंड यावर्षी 2025ला 2 कॉलेज राहणार आहे, नागपूर आणि अकोला ए रिजनमधून. तर बाकी आपल्याकडे ABCD 4 रिजन आहे. तर एमध्ये 2 कॉलेजेस आहे, बीमध्ये एकच कॉलेज आहे बॉम्बे वेटनरी कॉलेज, सीमध्ये एकच कॉलेज आहे, डीमध्ये 2 कॉलेज आहे. कन्फर्म. नागपूर वेटनरी कॉलेजमध्ये कोणकोणती डिस्ट्रिक्ट येतात, जर तुम्ही कोणकोणती डिस्ट्रिक्टमधून तुम्ही 12वी पासआउट केली त्यानुसार तुमचं रिजन ठरतं. म्हणजे नागपूर, वर्धा, भंडारदरा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या डिस्ट्रिक्टमधून जर तुम्ही 12वी पासआउट केलेली असेल तरच तुमचं या रिजनमध्ये नाव येईल. आपण ज्यावेळेस फॉर्म भरला आहे तुम्हाला आठवत असेल की मी का विचारत होतो तुम्हाला की तुमची 12वी कुठून पासआउट झालेली आहे आणि तुमचं जे डिस्ट्रिक्ट आहे ते तिथे आपण एंटर केलेलं आहे फॉर्म भरताना, त्यावेळेसच तुम्हाला हे रिजन येईल. त्यानंतर तुमचा इंटेक कॅपॅसिटी किती आहे. कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी नागपूर वेटनरी कॉलेजची 80 आहे आणि अकोल्याची पण 80 आहे. म्हणजे 80 सीट असणार आहे नागपूर वेटनरी कॉलेजमध्ये. याच्यामध्ये रिजनच्या सीट वेगळ्या आहेत, स्टेटच्या सीट वेगळ्या आहेत. त्या किती असेल काय असेल, त्यामध्ये रिजनच्या कॅटेगरी सीट काय असतील, स्टेटमध्ये कॅटेगरीच्या सीट काय असतील, PAP, ॲग्रिकल्चर, फ्रीडम फायटर, डिफेन्स या फिजिकल हँडिकॅप या सगळ्यांच्या सीट आपण इथं डिस्कस करणार आहोत. तो फर्स्ट ऑफ ऑल युनिव्हर्सिटी कोटा जो आहे, युनिव्हर्सिटी कोटामध्ये म्हणजे जे 85% सीट्स युनिव्हर्सिटीच्या पूर्ण सीट्स या 85% सीट्स आहे. त्यानंतर VCIच्या सीट म्हणजे 15% ऑल इंडियाच्या सीट आहे, ऑल इंडियाच्या 15% सीट्स. त्यानंतर NRIच्या सीट आणि जम्मू काश्मीरच्या सीट, NRI आणि गोवा, NRI आणि जम्मू काश्मीरच्या सीट. तर याच्यामध्ये टोटल सीट मॅट्रिक्सनुसार युनिव्हर्सिटीच्या सीट 80 आहेत आणि VCI काउन्सिलिंगच्या सीट इथे नाही आहे, कारण यावर्षी चालू झालेलं आहे. मागच्या वर्षी चालू झाले पण यावर्षी VCIची सीट नाही आहे. VCIमधून ही कॉलेज VCIमध्ये येणार नाही आहे काउन्सिलिंगसाठी. सो 15%मध्ये फक्त नागपूरचेच कॉलेज अवेलेबल राहणार आहे. VCI काउन्सिलिंगमध्ये अकोल्याचं कॉलेज राहणार नाही आहे. सो दिस इज बेसिक. आता याच्यानंतर मी फक्त थोडंसं तुम्हाला ब्रीफली सांगतो आहे, नंतर आपण सीट मॅट्रिक्स बघणार आहोत डिटेल्समध्ये कसं आहे. तर बॉम्बे वेटनरी कॉलेजमध्ये टोटल 100 सीट्स आहेत. 85 सीट्स म्हणजे 85% आलाच तर 85 सीट असणार आहे. 85 सीट्स युनिव्हर्सिटीसाठी आहे, 15 VCI कोटासाठी आणि 5 गोवा आणि जम्मू काश्मीर वगैरे इकडे सीट आहेत. तर बॉम्बेमध्ये कोणकोणते डिस्ट्रिक्ट येतात, ग्रेटर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या डिस्ट्रिक्टमधून जर तुमचं 12th पासआउट असेल तर तुमचं या रिजनमध्ये नाव येणार.
ओके. त्यानंतर हे सीट मॅट्रिक्स 100 सीट आहे. KNPCVS शिरवळ वेटनरी कॉलेज रिजन सी. तर या रिजन सीमध्ये सांगली, कोणकोणते डिस्ट्रिक्ट? सांगली, अहमदनगर, पुणे, सातारा, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार या सगळ्या डिस्ट्रिक्टमधून 12वी पास असेल तर तुमचं रिजन सी आहे. आणि सी रिजनमध्ये सगळ्यात जास्त कट ऑफ असतं. बेस्ट वेटनरी कॉलेज आहे महाराष्ट्रामधलं आणि हे गव्हर्मेंट वेटनरी कॉलेज आहे. सगळे कॉलेज गव्हर्मेंट आहेत. त्या ऑफिशियल प्रॉस्पेक्टमध्ये, ऑफिशियल कॉलेजेसमध्ये सगळीकडे गव्हर्मेंट वेटनरी कॉलेज आहे. फक्त नाव त्याला त्या क्रांतिसिंह नाना पाटील कॉलेज ऑफ वेटनरी सायन्स असं दिलं, त्यामुळे भरपूर साऱ्या लोकांना वाटतं की हे प्रायव्हेट कॉलेज आहे, बट ही गव्हर्मेंट कॉलेज आहे. आणि मॅनेजमेंट सीट्स वगैरे इथे मी कुठेच मेन्शन केलेलं नाही आणि मेन्शन नाही आहे पण, कुठेच मॅनेजमेंट सीट नाही आहे महाराष्ट्रामध्ये. मॅनेजमेंट सीट, सेमी गव्हर्मेंट सीट नाही आहे, फक्त गव्हर्मेंटच्या सीट आहे वेटनरीसाठी. सगळ्या कॉलेजमध्ये टोटल 6 कॉलेजमध्ये, सगळ्या कॉलेजेसमध्ये गव्हर्मेंटच्या सीट आहेत. तो भरपूर सारे फ्रॉड पण होतात. मला ऑलरेडी मागच्या 2-3 वर्षापासून हे घडले, कारण मुलांसोबत की तुम्हाला ॲडमिशन करून घेतो मॅनेजमेंटमधून वगैरे आणि त्यांचे 7-8 लाख रुपये त्यांच्याकडून घेतले. सो या केसेस झालेल्या आहेत मागच्या वर्षी. डिस्ट्रिक्ट सातारामध्ये आहे. या जे सीट आहे याच्यामध्ये फक्त 60 सीट आहे. 51 सीट आपल्या युनिव्हर्सिटीसाठी आहे, म्हणजे डोमेसाईल स्टुडंटसाठी, आणि VCIसाठी 9 सीट आहे. त्यानुसार ही सीट मॅट्रिक्स पुढे NRI साठी गोवा आणि जम्मू काश्मीर स्टुडंटसाठी. जम्मू काश्मीरसाठी सगळ्यांसाठी 1-1 सीट आहे. त्यानंतर KNPCVS शिरवळ वेटनरी कॉलेज नंतर. आणि जे गुगलवर तुम्ही सर्च करतात, सो खूप साऱ्या स्टुडंटनी रिसर्च वगैरे करून येतात की सर मी ऑलरेडी रिसर्च केलं आहे हे ते. जर गुगलला टाईप केलं तर KNPCVS शिरवळ वेटनरी कॉलेज प्रायव्हेट दाखवतं. सो बी अवेअर, गुगलमध्ये सगळीच इन्फॉर्मेशन बरोबर असेल असं नाही. त्यामुळे मी प्रॉपरली तुम्हाला सांगतो आहे, ऑफिशियल जी इन्फॉर्मेशन आहे तेच तुम्हाला इथे प्रोव्हाइड केली जाणार. त्यानंतर कॉलेज ऑफ वेटनरी सायन्स परभणी रिजन डीचं आता आपण चर्चा करूया. रिजन डीमध्ये कॉलेज ऑफ वेटनरी सायन्स ॲनिमल हजबंड्री परभणी आणि उदगीर 2 कॉलेज आहेत. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बीड, जालना, औरंगाबाद, हिंगोली या डिस्ट्रिक्टमधून रिजन डी आहे. रिजन डीमध्ये 2 कॉलेज आहे. ऑब्वियस आहे, ज्या रिजनमध्ये 2 कॉलेजेस त्या रिजनमध्ये सीट जास्त मिळणार, म्हणजे 80 + 64 68 54. रिजनमध्ये 70% अँड 30% असं रिझर्वेशन आहे. कसं आहे ते आपण पुढे बघणारच आहोत की कसं रिजन कसं डिवाईड वगैरे केलं आहे. तर 80 आणि 64 जागा आहे. परभणीला 80 जागा आहेत आणि उदगीरला 64 जागा आहेत. तर टोटल यावर्षी आपल्या मापसूमध्ये, महाराष्ट्रामध्ये टोटल जागा आहेत 464 + 71 + 71. ह्या ज्या जागा आहेत त्या इन्क्रीजिंग सीट ज्या आहेत त्या या ज्या सीट तुम्हाला दाखवल्या आहे, स्टार केलेल्या आहे, या सीट युनिव्हर्सिटी जातात आहेत. त्या सीट तुम्ही इन्क्रीज पण होऊ शकते. इथे सिंगल स्टार, डबल स्टार काय आहे तिथे त्यांनी दिलेलं आहे. कारण NRIच्या सीट आहे त्यामध्ये ज्या डबल स्टार केलेल्या आहेत त्या NRIच्या सीट आहेत. प्लस ज्या सिंगल स्टार केलेलं आहे ते इंटेक कॅपॅसिटीच्या, ते कॉलेजच्या आणि युनिव्हर्सिटीच्यावर डिपेंड करतं की त्या सीट वाढणार आहे. पण ज्या 80% आहे, 80 सीट आहे, 60 सीट आहे, त्या सीट कन्फर्म आहेत. त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहे. या NRI आणि याच्यासाठी गोवा स्टेट आणि जम्मू काश्मीर स्टुडंटसाठी सीट्स आहेत. 50% सीट्स या 12 आणि 10. ओके. VCI काउन्सिलिंगमधून ज्या हॅशटॅग वगैरे केले त्या VCI काउन्सिलिंगमधून फिलअप करणार आहेत सीट्स. तर हे टोटल आपल्याकडे सीट्स आहेत या वर्षीसाठी 464 + 71. म्हणजे जवळपास आपल्याकडे यावर्षी खूप साऱ्या सीट आहेत मागच्या वर्षीपेक्षा, पण यावर्षी जास्त सीट आलेल्या आहेत. कारण मागच्या वर्षी अकोला वेटनरी कॉलेज नव्हतं, आता यावर्षी अकोला वेटनरी कॉलेज आलेलं आहे, त्यामुळे सीट मॅट्रिक्स पण वाढलेला आहे. टोटल यावर्षी आता जवळपास 535 सीट टोटल आहेत यावर्षीसाठी महाराष्ट्रामध्ये. तर आपण आता कॉलेज वाईज आणि कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स बघूया, त्यामुळे तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन क्लिअर होईल. ऑडिओ अँड व्हिडिओ स्क्रीन वगैरे प्रॉपरली शेअर होते. एकदा मला कन्फर्मेशन द्या, मग आपण पुढे प्रोसीड करूयात. डिस्ट्रीब्युशन हां, रिजन कोटा सीट मॅट्रिक्स दिसतंय कॅटेगरी वाईज. येस सर. हो सर. ओके थँक्यू. आता आपण फक्त पहिल्यांदा रिजनचं बघणार आहोत. रिजनचं सीट मॅट्रिक्स काय, रिजनमध्ये किती पर्सेंटेज असतं? 70%
असणार आहे रिझर्वेशन. म्हणजे 100 जर जागा असेल कोणत्याही कॉलेजला तर त्या 100 जागापैकी 70 जागा रिजनला असतात आणि 30 जागा स्टेट कोटाला असतात. ओके, रिजन म्हणजे तुम्ही त्या रिजनमधून आहात म्हणून. तर आता नागपूरला रिजनमध्ये किती जागा आहे? 47. टोटल जागा डिफरंट आहे. मी टोटल जागा ऑलरेडी तुम्हाला सांगितले किती जागा आहेत टोटल नागपूर रिजनला. इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवून देतो की नागपूरला किती जागा आहेत. टोटल 80 जागा, इंटेक कॅपॅसिटी 80, बट याच्यामधले 47 जागा, 70% जागा रिजन कोट्याला, म्हणजे 47 जागा नागपूर वेटनरी कॉलेजला आहे. आता याच्यामधलं आता हे मी तुम्हाला सांगतो की काय आहे हे आणि कसं सीट मॅट्रिक्स तुम्हाला बघायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल अनरिझर्व कॅटेगरी. इथे अनरिझर्व कॅटेगरी स्टार्टिंग इथून करायची, अनरिझर्व कॅटेगरीपासून. ओके, आता इथे मी प्रॉपरली फक्त हायलाईट करतो आहे अनरिझर्व कॅटेगरी. अनरिझर्व कॅटेगरीमध्ये ॲग्रिकल्चरला एक सीट आहे, PAPला एक सीट आहे नागपूरमध्ये. रिजनचं मी सांगतो आहे तुम्हाला, म्हणजे जे स्टुडंट रिजन एमध्ये येणार आहे त्या स्टुडंटसाठी नागपूर आणि अकोला कॉलेजच्या रिजनसाठी या सीट्स आहेत. रिजनच्या सीट रिजनलाच भरल्या जातात, स्टेटच्या सीट स्टेट काउन्सिलिंगला म्हणजे स्टेटच्या राऊंडमध्येच भरल्या जातात. त्यानंतर ॲग्रिकल्चर PAP. त्यानंतर आहे टोटल जनरलच्या सीट आहेत 4 आणि बोथच्या सीट आहेत 8. म्हणजे टोटल सीट मॅट्रिक्स आहे 14 सीट्स आहेत अनरिझर्व कॅटेगरीसाठी रिजनला. म्हणजे रिजन जे आहे नागपूर रिजनमधून जे आहेत त्या नागपूर कॉलेजला किती आहे? अनरिझर्वला 14 सीट आहे. तसंच EWS कॅटेगरीला सुद्धा डिफेन्सला एक सीट आहे. बाकी ॲग्रिकल्चर PAP EWSला सीट नाही आहे, डिफेन्सला सीट आहे. आणि गर्ल्सला आणि बोथला दोन सीट आहेत. टोटल 5 सीट आहेत. ओके, तुमचे डाऊट वगैरे जे आहेत ते आपण लाईव्ह घेणार आहोत. मी फक्त तुम्हाला सीट मॅट्रिक्स सांगतो. तुमच्या ज्या रिजनमध्ये आहे, ज्या स्टेटमध्ये आहे ते तुम्ही बघून घ्या आणि नंतर मग आपण डाऊट स्टेशन ठेवूया लास्टली. तर फर्स्ट EWS झालं आपलं. SC-BC कॅटेगरी, जे नवीन रिझर्वेशन. SC-BCला नागपूर रिजनमध्ये एकही सीट नाही आहे या रिझर्वेशनमध्ये. ॲग्रिकल्चर PAP डिफेन्स फ्रीडम फायटरमध्ये याच्यामध्ये एकही सीट नाही आहे. तर त्यांना फक्त गर्ल्स आणि बोथमध्ये सीट आहे. टोटल 5 सीट आहे. तर OBCला ॲग्रिकल्चरला एक सीट आहे, PAPला एक सीट आहे, डिफेन्समध्ये सीट नाही आहे आणि बाकी कोटामध्ये पण सीट नाही आहे. डायरेक्टली 3 सीट आणि 4 सीट बोथमध्ये. तर टोटल ॲग्रिकल्चरला PAPला एक सीट आहे. तर टोटल आहेत 9 सीट्स, या 2 सीट पण पकडून. तर NTC कॅटेगरीमध्ये ॲग्रिकल्चरला एक सीट आहे, बाकी फक्त बोथमध्ये एक सीट आहे. म्हणजे टोटल NTCमध्ये फक्त 2 सीट आहे आणि NTDमध्ये फक्त एक सीट आहे. नागपूर वेटनरी कॉलेजला फक्त एक सीट आहे रिजन कोटामध्ये. त्याच्यामध्ये किती मुलं रजिस्ट्रेशन वगैरे करतात त्यानुसार तुमचा कट ऑफ ठरेल. त्यामुळे मेरिट लिस्ट आल्यानंतर आपण कट ऑफ पण डिस्कस करणार आहोत, किती असू शकतो. तर NTB कॅटेगरीमध्ये जनरल, NTBमध्ये पण एकच सीट आहे, NTDमध्ये पण एकच सीट आहे, NTCमध्ये पण 2 सीट आहे, फक्त एक बोथला आणि एक ॲग्रिकल्चरला सीट आहे. बाकी इथे सीट नाही आहे. NTBला इथे पण सीट नाही आहे. ओके, त्यानंतर VJ कॅटेगरी जी आहे, VJ कॅटेगरीला गर्ल्सला एक सीट आहे, बाकी कोणाला सीट नाही. जी गर्ल्स असेल VJ कॅटेगरीमध्ये रिजनमध्ये तिला ती सीट मिळून जाणार आहे, एक सीट आहे. त्यानंतर ST कॅटेगरीसाठी फ्रीडम फायटरला एक सीट आहे आणि जनरल गर्ल्सला एक सीट आहे आणि बोथला एक सीट आहे. म्हणजे टोटल 3 सीट आहेत. आणि SC कॅटेगरीमध्ये याच्या रिझर्वेशनमध्ये सीट नाही आहे, डायरेक्टली जनरलमध्ये सीट आहे. म्हणजे SC जनरलमध्ये गर्ल्स आणि बॉईजमध्ये, म्हणजे बॉईज मीन्स बोथ, म्हणजे ज्याच्यामध्ये गर्ल्स आणि बॉईज दोन्ही पण येणार. तर या सीट आहे टोटल 6. तर असं सीट मॅट्रिक्स आहे नागपूर वेटनरी कॉलेजचं. तर हे झालं नागपूर वेटनरी कॉलेज रिजन कोट्याचा सीट मॅट्रिक्स सांगतो 70%साठीचा. नेक्स्ट आहे अकोल्याचं. आता तुम्ही फक्त तुमची कॅटेगरी कोणती त्याच्यावर फोकस करा, कारण तुम्हाला याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होणार आहे की ह्या कॅटेगरीमध्ये किती सीट्स आहेत, कोणत्या ह्याच्यामध्ये कसं करायचं वगैरे. ते आपण नेक्स्ट मीटिंगमध्ये सांगणारच मी तुम्हाला की कसं तुम्ही इलिजिबल करणार आहात आणि कसं ती प्रोसेस होणार आहे. फक्त मी सीट मॅट्रिक्स सांगतो आहे, तुमच्या कॅटेगरीमध्ये सीट आहे की नाही याच्यानुसार मग तुम्हाला एक कन्फर्मेशन येतील आणि नंतर आपण मेरिट लिस्ट आल्यानंतर परत डिस्कस करूया. तुम्हाला तुमची कॅटेगरीची सीट माहिती पाहिजे त्यावेळेस. ओके, आता अकोला अकोला रिजनमध्ये अनरिझर्व कॅटेगरीमध्ये 2 सीट आहे ॲग्रिकल्चरला. त्यानंतर इथे सीट नाही आहे, 5 आणि 10 सीट आहेत, म्हणजे टोटल 17 सीट आहेत अकोलामध्ये. ओके, आणि EWS कॅटेगरीमध्ये ॲग्रिकल्चरला एक सीट आहे, बाकी सीट नाही आहे, 2 आणि 3.
गर्ल्स आणि बोथमध्ये, म्हणजे टोटल 6 सीट आहे. आणि SC BC कॅटेगरीमध्ये ॲग्रिकल्चरला सीट नाही आहे. इथे फक्त PAPला सीट आहे एक, आणि बाकी फ्रीडम फायटर डिफेन्सला सीट नाही आहे. 2 आणि 3 सीट गर्ल्सला आणि बोथला आहे, टोटल 6 सीट. OBC कॅटेगरीला ॲग्रिकल्चरला सीट आहे. मी रिजनचं सीट मॅट्रिक्स सांगतो आहे, पुन्हा एकदा मी फक्त हे करतो, रिमाइंड करतो बस. बाकी सीट मॅट्रिक्स नाही आहे. 3 आणि 6 सीट आहेत, टोटल 10 सीट्स आहे. NTD कॅटेगरीमध्ये फक्त एक सीट आहे, ती पण डिफेन्समध्ये आहे. फ्रीडम फायटरला सीट नाही आहे. तर हे झालं सीट मॅट्रिक्स. NTDमध्ये फक्त याच्यामध्ये डिफेन्समध्ये सीट आहे, फ्रीडम फायटरला सीट नाही. डिफेन्समध्ये एक सीट आहे, बाकी कुठे सीट नाही. ओके. त्यानंतर NTC कॅटेगरीमध्ये एक सीट आहे, 2 सीट आहेत गर्ल्सला एक आणि बोथमध्ये मीन्स बोथमध्ये तर सगळे तिथे अप्लाय करू शकतात. म्हणजे गर्ल्स बॉईजची सीट तिथे येऊ शकते. म्हणजे फक्त बॉईजच नाही, गर्ल्स बॉईज दोन्ही पण तिथे येणार बोथमध्ये. आणि गर्ल्समध्ये फक्त गर्ल्सच येणार त्यांचं रिझर्वेशनमध्ये. NTB कॅटेगरीमध्ये एक सीट आहे, ऑलरेडी 2 सीट आहे NTB कॅटेगरीमध्ये. आणि VJ कॅटेगरीमध्ये टोटल एक सीट आहे, बोथमध्ये आहे, ती म्हणजे गर्ल्स बॉईज दोन्ही पण घेऊ शकतात. ST कॅटेगरी अकोला रिजनचं एक सीट आहे PAPला, त्यानंतर सीट नाही आहे, डायरेक्ट गर्ल्सला आणि बोथला सीट आहे. म्हणजे बाकीची जी रिझर्वेशन आहे त्याचं सीट नाही आहे, 4 सीट्स आहेत. आणि SC कॅटेगरीमध्ये एकच सीट आहे आणि 2 आणि 4 सीट याच्यामध्ये आहे, टोटल 7 सीट आहेत. ओके, हे रिझर्वेशनमध्ये झालं. आता याच्यामध्ये एक मिनिट, याच्यामध्ये आता नागपूरच्या आणि अकोल्याच्या दोन्ही सीट तुम्ही कंबाईन करू शकता. मीन्स अनरिझर्वला 2 सीट आहे ॲग्रिकल्चरला. ओके, इथे 2 सीट आहे ॲग्रिकल्चरला, ही 2 आणि हे एक 3. अनरिझर्वला 3 सीट आहे टोटल. मीन्स काल रिजन राऊंडमध्ये ॲग्रिकल्चरला अनरिझर्व कॅटेगरीमध्ये 1 आणि 2 3 सीट आहे, असं तुम्ही रिजनचं करू शकता. कारण इथे रिजनमध्ये 2 कॉलेजेस, तुम्ही जसं चॉईस फिलिंग कराल त्यानुसार तुम्हाला मिळण्याचे चान्सेस असणार. ओके. नेक्स्ट आहे आपलं मुंबई वेटनरी कॉलेजला रिजन कोटाला काय सीट आहेत, कोणकोणत्या कॅटेगरीला किती सीट्स आहे. अनरिझर्व कॅटेगरी मुंबईमध्ये टोटल रिजन कोटाला 59 सीट्स ना अनरिझर्वमध्ये. आता भरपूर सारे स्टुडंट म्हणतील सर ही जे सीट मॅट्रिक्स आहे यामध्ये फ्रीडम फायटर जे आहे ॲग्रिकल्चर वगैरे, समजा SC कॅटेगरीमध्ये फ्रीडम फायटरचं एक मुलगा सीट आहे, ते समजा इथे डिफेन्सची सीट आहे, डिफेन्सची एक पण स्टुडंट नाही आहे. तर यावेळेस काय होणार, तर यावेळेस ती सीट जी आहे ती SC कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केली जाते. कशी कन्वर्ट केली जाते मी तुम्हाला ते नक्की सांगेन, कोणत्या राऊंडमध्ये कन्वर्ट होते ते पण सांगेन. ओके, यामध्ये फक्त आपण सीट मॅट्रिक्स डिस्कस करतो. अनरिझर्व कॅटेगरीमध्ये 2 सीट आहेत ॲग्रिकल्चरला मुंबई वेटनरी कॉलेजमध्ये. अनरिझर्वमध्ये सगळे स्टुडंट येतात. मीन्स फर्स्ट ज्या सीट भरल्या जातात त्या अनरिझर्वच्या. मी हे जो सिक्वेन्स सांगतो तो याच्यानुसार सांगतो की अनरिझर्वच्या फर्स्ट ऑफ ऑल अनरिझर्व सगळ्या सीट भरल्या जातात, त्यानंतर कॅटेगरीचं रिझर्वेशन चालू होतं. ओके, म्हणजे त्यानंतर तुमचं मग कॅटेगरी बघणार की EWS असेल तर मग EWSच्या सीट देणार. फर्स्ट ऑफ ऑल अनरिझर्वच्या सगळ्या सीट फिलअप केल्या जाणार. मीन्स समजा एक स्टुडंट आहे EWS कॅटेगरीमधून आणि एक स्टुडंट आहे अनरिझर्व कॅटेगरीमधून किंवा बाकी कोणत्याही कॅटेगरीमधून. तर टोटल आहेत इथे 2 जागा आहेत, 2 इथे ॲग्रिकल्चरनंतर PAPला एक जागा आहे, फ्रीडम फायटरला एक जागा आहे. टोटल 6 आणि 8 जागा आहेत. सो 6 ते 12 जागा आहे टोटल. 6 आणि 12 म्हणजे टोटल 18 जागा आहेत. ओके, अनरिझर्व कॅटेगरीला मुंबई वेटनरी कॉलेजमध्ये रिजन राऊंडला. तर याच्यामध्ये सीट मॅट्रिक्समध्ये मला टोटल 18 जागा असतील. त्यानंतर जर आता मी याचं थोडंसं तुम्हाला फक्त सांगतो की सुरुवातीला या जागा भरणार, म्हणजे टोटल 18 जागा या जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत रिझर्वेशनचं चालू होणार नाही. म्हणजे अनरिझर्वमध्ये सगळे स्टुडंट आहेत, सगळ्या कॅटेगरी स्टुडंट आहेत, ज्यांना जास्त मार्क आहेत ते सगळ्यांना अनरिझर्वची सीट मिळून जाते. सगळ्या स्टुडंटला ज्यांना फर्स्ट ऑफ ऑल अनरिझर्वचा कट ऑफ लागतो. अनरिझर्वमध्ये समजा 500चा कट ऑफ लागला फॉर एक्झाम्पल, तर बाकी सगळे जे कॅटेगरीचे 500पर्यंत स्टुडंट आहेत त्या सगळ्यांना सीट मिळणार, अनरिझर्वमधून सीट मिळणार. त्याच्यानंतर कॅटेगरीची सीट होणार. कारण भरपूर सारे स्टुडंट विचारत असतात इथे NTBला तर एकही सीट नाही, तर मग कसं करायचं. तर अनरिझर्वमध्ये तुम्हाला कॉम्पीट करावं लागेल, त्यानंतर तुम्हाला NTBची सीट मिळणार असं. ओके, आता हा पॉईंट कन्फर्म तुमचा लक्षात आला. त्यामुळे आता मुंबईचं आपण बघून घेऊ सीट मॅट्रिक्स काय आहे मुंबईचा. तर अनरिझर्वचं मी सांगितलं 18 सीट आहे टोटल. अनरिझर्वला 2 ॲग्रिकल्चरला एक PAPला सीट आहे आणि एक फ्रीडम फायटरला सीट आहे. ओके, या सीट आहेत.
ई डब्ल्यू एसला जे ऑरिझेंटल रिझर्व त्याच्यामध्ये काही सीट नाही आहे, 2 आणि 4 सीट आहेत, गर्ल्सला 2 आणि बोथला 4 सीट. एस सी बी सीमध्ये काही सीट नाही आहे, फक्त डिफेन्सला 1 सीट आहे, फ्रीडम फायटरला सीट नाही आहे, आणि 2 आणि 3 सीट या एस सी बी सी स्टुडंटसाठी असणार, कारण मुंबईमध्ये एस सी बी सी स्टुडंट कमी आहेत, तर कट ऑफ खूप कमी जाणार आहे एस सी बी सीचा. ओके, टोटल 6 सीट आहेत. त्यानंतर ओ बी सीची 1 सीट आहे, ॲग्रिकल्चरला 1 आहे, पी ए पीला, बाकी फ्रीडम फायटर डिफेन्सला सीट नाही आहे, 3 सीट गर्ल्सला आहे, 6 सीट बोथमध्ये. तर टोटल 11 सीट आहेत ओ बी सी कॅटेगरीमध्ये मुंबई रिजनला, रिजन स्टेट. तर एन टी डीमध्ये एकही सीट नाही, 1 सीट आहे गर्ल्सला, 1 सीट आहे बोथला, म्हणजे टोटल 2 सीट आहेत. रिझर्वेशनमध्ये पण एकही सीट नाही आहे. एन टी सी कॅटेगरीला एक गर्ल्सला 1 बॉईजला 1 सीट आहे, 2 सीट आहेत फक्त एन टी सी कॅटेगरीला. एन टी बीमध्ये 1च सीट आहे आणि ती पण बोथला, आणि टोटल 1च आहे. विजय कॅटेगरीला पण 1च सीट आहे, ती पण बोथमध्ये आहे, आणि ही 1 सीट आहे, म्हणजे टोटल 1च सीट आहे मुंबईमध्ये. रिजन राऊंडचं सांगतो मी. एस टी कॅटेगरीमध्ये 1 आणि 3 सीट आहेत, 1 गर्ल्सला आणि 3 बोथमध्ये, तर टोटल 4 सीट आहे. आणि एस सी कॅटेगरीमध्ये डिफेन्सला 1 सीट आलेली आहे, आणि इथे 2 सीट गर्ल्सला आणि 5 सीट बोथमध्ये आलेले, टोटल 8 सीट आहेत एस सी कॅटेगरीसाठी. तर हे झालं मुंबईचं कॉलेजचं सीट मॅट्रिक्स रिजन राऊंडचं. असं स्टेट राऊंडचं पण आपण बघणार. के एन पी कॉलेजचं मी फास्ट सांगतो फक्त, कारण हे तुमच्याकडे मी ऑलरेडी प्रिंट आऊट देणार आहे, किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मी शेअर करून देणार आहे. ओके, नंतर के एन पी शिरवळ वेटनरी कॉलेज 36 सीट आहेत रिजनला. याच्यामध्ये अनरिझर्व कॅटेगरीमध्ये 1 सीट आहे, फ्रीडम फायटरला 3 गर्ल्सला 7 बोथला. ई डब्ल्यू एसमध्ये 1 सीट आहे, ती पण आहे पी ए पीला, आणि 1 गर्ल्सला 1 बोथला, टोटल आहे 3 सीट 11. अनरिझर्वला 11 आणि ई डब्ल्यू एसला 3. एस सी बी सीला मध्ये 1 सीट आहे, एस सी बी सीमध्ये 1 सीट आहे ॲग्रिकल्चरसाठी के एन पी शिरवळला रिजन राऊंडमध्ये, आणि त्यानंतर 1 सीट गर्ल्सला 1 सीट बोथला, टोटल 3 सीट आहे. ओ बी सी कॅटेगरीला डायरेक्टली 2 गर्ल्सला आहे, 5 बाकी रिझर्वेशन सीट नाही. ओ बी सीमध्ये 2 गर्ल्सला आहे, 5 बोथला आहे, टोटल 7 सीट आहे. एन टी डीमध्ये पण 1 गर्ल्सला आहे, बाकी सीट मॅट्रिक्स नाही आहे, 1च सीट आहे गर्ल्ससाठी, ती पण. एन टी सीमध्ये 1 सीट आहे बोथसाठी. एन टी बीमध्ये पी ए पीमध्ये 1 सीट आहे, बाकी सीट नाही आहे, टोटल 1च सीट आहे. विजय कॅटेगरीमध्ये टोटल बोथमध्ये 2 सीट आहेत, टोटल 2 सीट आहेत. एस टी कॅटेगरीमध्ये 1 गर्ल्सला आहे, 1 बॉईजला आहे, 2 सीट आहे. एस सी कॅटेगरीमध्ये के एन पी सी वेस्ट शिरवळ रिजनचं बघा, इथे रिजनचं मी हायलाईट करून देतो. एस सी कॅटेगरीमध्ये ॲग्रिकल्चरला 1 सीट आहे, 2 गर्ल्सला आहे, 2 बोथला आहे, तर टोटल 5 सीट आहे. ओके, गर्ल्सच्या सीट तुम्ही घेऊ शकत नाही, बोथच्या सीटमध्ये गर्ल्स पण येतील, बॉईज पण येतील. नेक्स्ट आहे आता रिजन डीमध्ये काय सीट आहेत. आपण फक्त रिजन वाईजच सीट बघतो आहे, नंतर आपण स्टेट वाईज बघणार. मी फास्ट सांगतो, कारण याच्यामध्ये काय एवढं काही नाही, फक्त तुम्हाला माहिती पाहिजे सीट मॅट्रिक्स काय आहे. तर म्हणजे तुमचं जे मी सांगतो तुम्ही फक्त नोट डाऊन करून ठेवा, तुमच्या कॅटेगरीमध्ये रिजनमध्ये किती सीट आहे. रिजन तुमच्या समजा फॉर एक्झाम्पल ई डब्ल्यू एस कॅटेगरी, तर सीट 1 सीट आहे इथे, समजा इथे रिजनला 1 सीट आहे ई डब्ल्यू एसची, आणि इथे रिजनला इथे 1 सीट आहे, म्हणजे टोटल इथे 1 आणि 3 4 सीट आहे, इथे टोटल 5 सीट आहे, म्हणजे इथे 5 सीट आहे, आणि इथे किती सीट आहे, 4 सीट आहे, म्हणजे टोटल रिजन डीमध्ये किती सीट आहे, ई डब्ल्यू एसला 9 सीट आहे. ओके, तुमचं मग गर्ल्सच्या सेपरेट काढून ठेवा आणि बोथच्या सेपरेट काढून ठेवा. त्यानंतर म्हणजे हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. जर ॲग्रिकल्चरला इथे सीट आहे ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी, तर असं तुम्ही नोट डाऊन करून ठेवा तुमच्या कॅटेगरी. ई डब्ल्यू एस ॲग्रिकल्चरला 1 सीट आहे, आणि तुमच्या कॅटेगरीचंच करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. ओके, त्यानंतर परभणी कॉलेजचा आपण सीट मॅट्रिक्स अनरिझर्वमध्ये ॲग्रिकल्चरला सीट नाही आहे, पी ए पीला सीट आहे, डिफेन्सला सीट आहे, फ्रीडम फायटरला नाही आहे, 4 सीट गर्ल्सला आहे, 8 सीट बोथ, टोटल 14 सीट आहे. ई डब्ल्यू एसला सांगितलं 5 सीट आहे. एस सी बी सीसाठी रिझर्वेशनला सीट नाही, परभणीमध्ये 1 सीट आहे, गर्ल्सला 4 सीट आहेत पूर्ण बोथमध्ये, तर टोटल आहे 5 सीट. तर ओ बी सीमध्ये फक्त 1च सीट आहे, जे परभणी कॉलेज आहे, ॲग्रिकल्चरला 1 सीट आहे, बाकी कुठेच सीट नाही आहे. त्यानंतर 3 सीट आणि 3 सीट गर्ल्सला, 5 सीट बोथला, म्हणजे टोटल 9 सीट आहे. एन टी डीमध्ये सीट मॅट्रिक्स नाही, डायरेक्टली बोथमध्ये 1 सीट आहे, म्हणजे 1च सीट आहे.
NTCमध्ये एक सीट गर्ल्सला, एक सीट बोथला आहे, 2 सीट आहेत. NTBमध्ये 2 सीट बोथला आहे, त्यामुळे इथे 2 सीट आहेत टोटल. विजय कॅटेगरीमध्ये एक गर्ल्सला सीट आहे, बाकी बोथमध्ये सीट आहे. बॉईजला सीटच नाही आहे, गर्ल्सला सीट आहे फक्त एक. ST कॅटेगरीमध्ये ॲग्रिकल्चरला एक सीट आहे, बाकी गर्ल्सला एक, बॉईजला एक, बोथला एक आणि 3 सीट इथे आहे. SC कॅटेगरीमध्ये एक सीट PAPला आहे आणि इथे सीट नाही आहे, 2 सीट गर्ल्सला आहे, बाकी 3 सीट बोथमध्ये आहे, टोटल 6 सीट आहे. तर हे झालं परभणी वेटनरी. परभणी आणि उदगीरचं प्लस करून तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे SC कॅटेगरीमध्ये किती सीट आहे टोटल 6 आणि इथे किती आहे 5, म्हणजे टोटल सीट मॅट्रिक्स किती झालं 11 सीट्स. तर हे दोन्ही मिळून असतं, कारण रिजनचं आपण बघतोय बरोबर. आता याच्यामध्ये अनरिझर्व कॅटेगरीमध्ये टोटल उदगीरचे आहेत 38, अनरिझर्वमध्ये एक आहे. इथे पण इथे अनरिझर्वमध्ये ॲग्रिकल्चरल सीट नाही, पण इथे आहे अनरिझर्व. म्हणजे दोन्ही कॉलेजमधून सीट मॅट्रिक्सचं वेगवेगळं आहे, परंतु रिजन असल्यामुळे तुम्हाला दोन्हीमधून चान्स आहे. ओके, हे रिजनचे स्टुडंटला खूप फायदा होतो या गोष्टींचा, कारण रिजनमध्ये जास्त 2 कॉलेज आहेत तर त्यांना जास्त प्रायोरिटी मिळणार. जर शिरवळमध्ये ऑलरेडी सीट पण कमी आहेत, त्याच्यामध्ये भरपूर सारे डिस्ट्रिक्ट पण आहेत आणि सीट कमी असल्यामुळे त्याच्यामध्ये रिझर्वेशन वगैरे आल्यामुळे भरपूर साऱ्या स्टुडंटचा कट ऑफ पण सगळ्यात जास्त तिकडे शिरवळ येतो आणि त्याचं कॉलेज पण बेस्ट आहे शिरवळ. त्याच्यामुळे सगळेजण स्टेटमधून पण कट ऑफ जास्त येतो, कारण तिकडे ॲप्लाय करतात स्टुडंट शिरवळसाठी. मुंबई वेटनरी कॉलेज भरपूर सारे स्टुडंटचं ड्रीम आहे, मुंबई वेटनरी कॉलेज. मुंबई वेटनरी कॉलेजमध्ये UG लाईफ खूप हेक्टिक आहे, सांगू शकत नाही इतकी हेक्टिक आहे मुंबईमध्ये. सो जे आता मुंबईमध्ये जे राहतात त्यांच्यासाठी इट्स ओके, पण जे बाहेरचे स्टुडंट असतील त्यांच्यासाठी इझी नाही आहे. आणि मुंबई लाईफ तुम्हाला जगायची असेल तर तुम्ही जॉईन करू शकता, पण तुम्ही सांगणं हे नाही करणार. कॉलेजचं सगळे चांगले, बट मुंबईत तुम्हाला फक्त जाणं येण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, कारण UGचं कॉलेज तिकडे आहे, PGचं कॉलेज परेलमध्ये, गोरेगावमध्ये UGचं कॉलेज, आणि नवीन बिल्डिंग होते, बाकी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे चालू आहे मुंबई कॉलेजचं. नवीन अजून तर काही स्टार्ट म्हणजे फक्त इन्फ्रास्ट्रक्चर चालू आहे, होईल इन फ्युचर, स्टार्टिंग चालू आहे, 2-3 वर्षामध्ये होऊ शकतं. त्यानंतर अनरिझर्व आता उदगीर कॉलेजचं बघून घेऊ. एक सीट आहे ॲग्रीला, PAPला एक सीट आहे, त्यानंतर 4 गर्ल्सला आहे, 6 बोथला आहे, टोटल 12 सीट आहे. याच्यामध्ये EWSमध्ये सीट नाही आहे, गर्ल्सला सीट आहे 3 सीट, बोथला आहे, टोटल 4 सीट आहे. SCBCसाठी ॲग्रिकल्चरसाठी सीट आहे, त्यानंतर गर्ल्ससाठी आहे, बोथसाठी एक आहे, 3 सीट आहे टोटल. OBCसाठी इथे फक्त डिफेन्सला एक सीट आहे, फ्रीडम फायटरला एक सीट आहे आणि 2 सीट गर्ल्सला आहे, 3 सीट बोथला आहे, टोटल 7 सीट. NTDमध्ये एक सीट गर्ल्सला आहे, बोथमध्ये सीट नाही आहे, टोटल एक सीट आहे. NTCमध्ये एक सीट बोथमध्ये, फक्त एकच सीट आहे. NTBमध्ये सीटच नाही आहे टोटल उदगीर कॉलेजला. VJDT कॅटेगरीला फक्त विजय कॅटेगरी, त्याच्यामध्ये बोथमध्ये 2 सीट. त्याच्यानंतर ST कॅटेगरीमध्ये गर्ल्सला एक आहे, बोथला 2 आहेत, तर टोटल 3 सीट. आणि SC कॅटेगरीमध्ये ॲग्रीला एक सीट आहे, त्यानंतर गर्ल्सला एक आहे 3, बोथला आहे, टोटल 5 सीट आहे. तुम्ही या दोन्हींचं कंबाईन करून तुमचं सीट मॅट्रिक्स बनवायचं आहे. म्हणजे जसं की मी सांगितलं तसं EWS कॅटेगरीचं स्टुडंट आहे तुम्ही, EWSमधून आहात तर EWSमध्ये इथे किती सीट आहे, गर्ल्सला एक सीट आहे, बोथला एक सीट, टोटल गर्ल्सची एक झाली, बोथची 3 झाल्या, म्हणजे टोटल 4 सीट. तसंच इथे तुम्हाला बघायचं आहे, इथे EWSमध्ये तुम्ही इथे लिहा, असं लिहून ठेवायचं EWS. याच्यामध्ये ॲग्रिकल्चरसाठी एक सीट आहे, म्हणजे रिजनचं सांगतो मी, रिजन Dमध्ये तुम्ही असाल तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला सीट मॅट्रिक्स असं, ॲग्रीला एक सीट आहे, EWSला इथे सीट नाही, म्हणजे एकच सीट झाली. बाकी कुठेच सीट नाही आहे, इथे कुठेच सीट नाही आहे, इथे पण सीट नाही आहे. ओके, म्हणजे एकच सीट आहे रिझर्वेशनमध्ये फक्त. आणि गर्ल्सला इथे तुम्ही गर्ल्स स्टुडंट असाल तर गर्ल्सला एक सीट वरती एक सीट आहे, म्हणजे टोटल 2 सीट आहे गर्ल्सला. आणि बोथमध्ये म्हणजे इथे बॉईज गर्ल्स सगळ्यांसाठी सीट आहे, तर ही याच्यामध्ये 3 आहेत आणि याच्यामध्ये EWSमध्ये पण 3 आहेत. सो टोटल 6 सीट आहेत. म्हणजे टोटल किती सीट झालं, 6, 2, 8 आणि 1, 9 सीट आहेत. तर इथे 4 सीट आणि इथे 5 सीट, बरोबर. इथे 5 सीट, टोटल 9 सीट झाल्या टोटल. असं तुम्ही तुमचं काढून ठेवा बस. जे रिजनमध्ये आहेत, रिजन Dमध्ये किंवा रिजन Aमध्ये, त्यांच्यासाठी 2-2 कॉलेज असल्यामुळे त्यांना एक्स्ट्रा बेनिफिट आहेत, त्यामुळे कट ऑफ पण कमी असतो. मुंबई कॉलेजचा कट ऑफ ऑलरेडी कमी असतो, त्याच्यामध्ये काही इश्यू नाही. त्यानंतर आपण बघा स्टेट इम्पॉर्टंट आहे, कारण स्टेट कोट्यामध्ये भरपूर साऱ्या स्टुडंटला रिजन राऊंडला
काउन्सिलिंग करायची नसेल डायरेक्ट स्टेटसाठी ते काउन्सिलिंग करणार. तर स्टेटसाठी सीट आहेत की नाही तुमच्या कॅटेगरीला आणि तुमच्या एक तुम्ही जे PAP वगैरे ॲग्रिकल्चरचं वगैरे आहे त्यासाठी, तर आपण ती बघून घेऊया. आधी सुरुवातीला रिजन एमध्ये आहे नागपूर वेटनरी कॉलेज आणि अकोला वेटनरी कॉलेज. अनरिझर्व कॅटेगरीपासून सुरुवात करायची. 21 सीट्स आहेत नागपूरच्या आणि 24 सीट्स अकोल्याच्या, म्हणजे टोटल 40 आणि 45 सीट आहेत टोटल स्टेटसाठी. तर लेट्स स्टार्ट फ्रॉम अनरिझर्व कॅटेगरी. रिझर्व कॅटेगरीमध्ये तर काही सीट नाही. फ्रीडम फायटरला 1 सीट आहे, बाकी गर्ल्सला 2 आहेत आणि बोथला 3 सीट आहे. टोटल 6 सीट आहे. मी डिटेलमध्ये तुम्हाला फक्त सांगतो यासाठी की तुम्हाला माहिती असावं तुमच्या याच्यामध्ये किती सीट मॅट्रिक्स आहे. गर्ल्समध्ये 1 आहे, बोथमध्ये 1 आहे, टोटल 2 सीट आहे. SCBCमध्ये PAPला 1 सीट आहे, बाकी सीट नाही आहे. 1 सीट बोथमध्ये, टोटल 2 सीट आहे SCBC कॅटेगरी. SCBCचा कट ऑफ नागपूर रिजनमध्ये पण खूप कमी जातो. स्टेट्स असू द्या, रिजन्स असू द्या. रिजनचं तर कमी जाणार, स्टेटचं जास्त जाणार. OBC कॅटेगरीमध्ये 1 गर्ल्सला 3 बोथला आहे, टोटल 4 सीट आहे. NTDसाठी सीट नाही आहे. NTCसाठी पण सीट नाही आहे. NTB कॅटेगरीमध्ये गर्ल्सला 1 सीट आहे, फक्त गर्ल्ससाठी रिझर्वेशन आहे. NTBमध्ये पण 1 सीट दिली. सो VG कॅटेगरीमध्ये पण बोथसाठी 1 सीट आहे. ST कॅटेगरीमध्ये गर्ल्ससाठी 1 सीट आहे, बोथसाठी 1 सीट, टोटल 2 सीट आहेत. आणि SC कॅटेगरीमध्ये 1 ॲग्रिकल्चरला आहे, बाकी फक्त 2 बोथला आहे. गर्ल्सला सीट नाही आहे. गर्ल्सला सीट नसली तरी ही बोथमधली सीट ती घेऊ शकतो. तर टोटल 3 सीट आहेत. तर हे झालं सीट मॅट्रिक्स स्टेट राऊंडचं आपण सीट मॅट्रिक्स होतो स्टेट कोट्याचं. ओके. रिजन ए अकोला आणि नागपूर. तर हे दोन्हींचं कंबाईनमध्ये असणार आहे. ओके, लक्षात ठेवा, हे दोन्ही कंबाईनमध्ये असणार. त्यानंतर आपण अकोल्याचं अनरिझर्व कॅटेगरीमध्ये आहे. 1 डिफेन्सला सीट आहे, 2 गर्ल्सला, 4 बोथला, टोटल 7 सीट आहेत. आणि EWSमध्ये 2 सीट बोथलाच आहे. गर्ल्सला सेपरेट रिझर्वेशन नाही, याच्यामधून कॉम्पिटिशन करावं लागणार. SCBCमध्ये 1 गर्ल्सला, 1 बोथला, टोटल 2 सीट आहेत. OBCमध्ये 1 गर्ल्सला, 4 बोथमध्ये, टोटल 5 सीट आहेत. आणि NTDमध्ये 1 सीट आहे गर्ल्सला, 0 म्हणजे बोथमध्ये सीट नाही आहे, म्हणजे बॉईजला सीट नाही आहे NTDमध्ये याच्या अकोला कॉलेजला. NTCमध्ये 1 सीट आहे बोथमध्ये. NTBमध्ये सीटच नाही आहे इथे, लक्षात ठेवा. स्टेट राऊंडमध्ये तुम्ही जर पार्टिसिपेट करायला असाल, तुम्हाला नागपूर वेटनरी कॉलेज पाहिजे असेल आणि तुम्ही NTB कॅटेगरीमध्ये असाल, तुम्हाला सीट मिळण्याचे चान्सेस नाही आहे. पण तुम्ही अनरिझर्वमध्ये कॉम्पीट करू शकता. अनरिझर्व मी जसं सांगितलं तसं क्रायटेरिया आहे. अनरिझर्व सीट आधी भरल्या जाणार, मग त्याच्यानंतर कॅटेगरी सीट चालू होणार. ओके, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल, याची आत्ता गरज नाही आहे तुम्हाला. फक्त सीट मॅट्रिक्स बघून घ्या. VG कॅटेगरीमध्ये ॲग्रिकल्चरला 1 सीट आहे, बाकी सीट मॅट्रिक्समध्ये सीटच नाही आहे. फक्त ॲग्रिकल्चर असेल, VG कॅटेगरी असेल तरच सीट मिळणार. ST कॅटेगरीमध्ये 1 गर्ल्सला, 1 बोथला, टोटल 2 सीट आहेत. आणि SCमध्ये 1 PAPला सीट आहे, बाकी 1 गर्ल्सला, 1 बोथला आहे, टोटल 3 सीट आहे. झालं हे सीट मॅट्रिक्स. आता हे दोन्ही कंबाईन करून तुम्ही बघू शकता. तुमच्या कॅटेगरीमध्ये NTCमध्ये सीट नाही, 1 सीट आहे. सो इथे NTCमध्ये सीटच नाही. सो टोटल स्टेटच्या राऊंडमध्ये, स्टेट कोट्यामध्ये जे सीट मॅट्रिक्स असणार आहे नागपूर, अकोला, जे सीट मॅट्रिक्स आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये NTCला फक्त 1च सीट आहे. ओके, हे रिजनचं नाही आहे, हे स्टेट राऊंडचं चालू आहे. म्हणजे याच्यामध्ये सगळे स्टुडंट एलिजिबल असणार. म्हणजे मीन्स आता रिजन Eचं समजा स्टुडंट आहे, तर तो बाकीच्या रिजनमध्ये ॲप्लिकेशन करू शकतो. बरोबर. म्हणजे तुम्ही स्टेट राऊंडमध्ये सगळ्या कॉलेजला अप्लाय करू शकता. रिजन राऊंडमध्ये तुम्ही फक्त रिजनचंच कॉलेज ॲड करू शकता, बाकी कॉलेज तुम्हाला ॲड करता येणार नाही रिजन राऊंडला. स्टेट राऊंडला तुम्ही सगळे कॉलेज ॲड करू शकता एक्सेप्ट युअर रिजन कॉलेज. ओके, स्टेट राऊंडचं मी सांगतोय. स्टेट राऊंड तुम्ही काळजीपूर्वक बघा, कारण भरपूर साऱ्या स्टुडंटने स्टेट राऊंडमध्ये जायचं आहे. मुंबई वेटनरी कॉलेज अनरिझर्वला ॲग्रिकल्चरची 1 सीट आहे. त्यानंतर 2 गर्ल्स आहेत, 5 बोथला आहे, 8 सीट आहे टोटल. EWSला 1 सीट आहे, फ्रीडम फायटरला. त्यानंतर गर्ल्सला 1, बोथला 1, टोटल 3 सीट. SCBCला 1 गर्ल्सला, 1 बोथला, टोटल 2 सीट. OBCला 1 PAPला सीट आहे, बाकी 1 गर्ल्सला, 1 बोथला आहे, टोटल 5 सीट आहे. NTDमध्ये सीट नाही आहे. NTCमध्ये 1 सीट आहे गर्ल्सला, ती पण 1 सीट आहे. तर NTBला 1 सीट आहे बोथमध्ये, तर 1 सीट आहे. VGDTमध्ये पण 1 बोथला आहे, 1च सीट आहे. मुंबई वेटनरी कॉलेजचं चाललं आहे. ॲग्रिकल्चर ST कॅटेगरीमध्ये 1 ॲग्रिकल्चरला, 1 बोथमध्ये, टोटल 2 सीट आहे. STमध्ये
एस टी कॅटेगरीमध्ये टोटल एकच सीट आहे, म्हणजे एक गर्ल्सला आहे आणि 2 बॉयजला आहे, टोटल 3 सीट आहेत. ओके, हे झालं मुंबई वेटनरी कॉलेजचं स्टेट राऊंडसाठी, स्टेट कोट्याचं सीटमध्ये टोटल 26 सीट आहेत कॅटेगरी मिळून सगळ्या. त्यानंतर आपण के एन पी सी शिरवळ वेटनरी कॉलेजचं सीट मॅट्रिक्स बघू. शिरवळ वेटनरी कॉलेजमध्ये टोटल 15 सीट्स आहेत. ओके, एस सी कॅट सॉरी इथून चालू आहे अंड्रीज सीट आधी भरणार, तर अंड्रीजून स्टार्ट करणार आपण. ॲग्रिकल्चरची एक सीट आहे, नंतर एक गर्ल्सला 2 बॉयजला 4 सीट आहेत टोटल. ई डब्ल्यू एसमध्ये एक सीट गर्ल्सला, एक सीट बॉयजला, टोटल 2 सीट आहेत. एस सी बी सीमध्ये एक सीट आहे, 2 सीट आहेत. ओ बी सीमध्ये पण एक सीट आहे जी डिफेन्समध्ये आलेली आहे. त्यानंतर एक सीट गर्ल्सला, एक सीट बॉयजला आणि टोटल 3 सीट आहे. डिफेन्सलाच मिळणार, ॲग्रिकल्चरलाच मिळणार. एन टी डीमध्ये सीट नाही आहे. एन टी सीमध्ये एकच सीट आहे बोथसाठी. एन टी बीमध्ये पण सीट नाही आहे. बी जेमध्ये पण सीट नाही आहे शिरवळला. एस टी कॅटेगरीमध्ये एक सीट आहे बोथला आणि एस सी कॅटेगरीमध्ये पण एक सीट गर्ल्सला, एक सीट बोथला आहे आणि टोटल 2 सीट आहे. हे झालं शिरवळ वेटनरी कॉलेज. शिरवळ वेटनरी कॉलेज ऑलरेडी सीट पण कमी आहेत, 15 सीट आहे फक्त स्टेट राऊंडला. त्यामुळे स्टेट राऊंडला तुम्हाला शिरवळ मिळणं पण खूप मुश्किल आहे. सो त्यानंतर तुम्हाला बघायचं आहे, आपण बघूया नंतर परभणी आणि उदगीरचं. परभणीला 20 सीट आहे स्टेट राऊंडला आणि 16 सीट्स उदगीर कॉलेजच्या. तर एस सी कॅटेगरीमध्ये अनरिझर्वमध्ये पी ए पीला एक सीट आहे स्टेट राऊंडला परभणी वेटनरी कॉलेज. जर तुम्ही स्टेट राऊंडमध्ये जम्प करणार असाल तर तुम्हाला सीट मॅट्रिक्स माहिती पाहिजे. तर आता समजा अनरिझर्व कॅटेगरीमध्ये जर पी ए पीला एक सीट पडलेली आहे, तर तुम्ही पी ए पी असेल तर तुम्ही इकडे जम्प करू शकता, तुम्हाला इकडे सीट मिळू शकते स्टेट राऊंड. जर तुम्हाला रिजनमध्ये मिळाली नसेल तर गर्ल्सला 2 आहेत, 3 बोथला आहे, टोटल 6 सीट आहे. ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये एक सीट आहे गर्ल्सला आणि बोथला, टोटल 2 सीट आहे. एस सी बी सीमध्ये एक सीट आहे फ्रीडम फायटरसाठी आणि एक सीट गर्ल्सला, एक सीट बोथला, टोटल 2 सीट आहे. ओ बी सीमध्ये एक ॲग्रिकल्चरल सीट आहे, बाकी सीट गर्ल्सला आहे आणि एक सीट गर्ल्सला, 2 बोथला, टोटल 4 सीट आहे. बाकी सीट नाही आहे, मी ते डॅश करतो म्हणजे सीट नाही, फक्त ॲग्रिकल्चर रिझर्वेशनमध्ये. ओ बी सी ॲग्रिकल्चर जर असेल तर ती एक सीट आहे. एन टी डीमध्ये फक्त एक सीट आहे बोथला. एन टी सी एन टी डीमध्ये सीट मॅट्रिक्स नाही आहे. व्ही जे कॅटेगरीमध्ये एकच सीट आहे बोथला आणि एस टी कॅटेगरीमध्ये एक सीट आहे बोथमध्ये आणि एस सी कॅटेगरीमध्ये टोटल एस सी कॅटेगरीमध्ये पण टोटल एक सीट आहे गर्ल्सला, 2 सीट बोथला आहे, टोटल 3 सीट आहे. ओके, हे झालं परभणीचं सीट मॅट्रिक्स. त्यानंतर आहे उदगीरचं सीट मॅट्रिक्स, लास्ट आहे स्टेट राऊंडचं. स्टेट राऊंडमध्ये अनरिझर्व कॅटेगरीमध्ये टोटल आहे अनरिझर्वमध्ये इथे अनरिझर्वमध्ये तुम्ही बघा उदगीर कॉलेजला रिझर्वेशनला सीट नाही, मीन्स जे ॲग्रिकल्चर वगैरे दिले त्याचं सीट नाही. अनरिझर्व कॅटेगरी बोथला 2 आहेत, गर्ल्सला 2 आहेत, बोथला 3 आहेत, टोटल 5 सीट आहेत. टोटल सीट मॅट्रिक्स आहे रिजनला 98 सीट्स आहेत टोटल, स्टेटला 98 सीट्स आहेत टोटल. ओके, ई डब्ल्यू एसला एक ॲग्रिकल्चरला आहे, बाकी सीट मॅट्रिक्स एकच ॲग्रिकल्चरला सीट आहे. एस सी बी सीमध्ये एक गर्ल्सला, एक बोथला, 2 सीट आहे. ओ बी सीमध्ये एक गर्ल्सला, 2 बोथला, 3 सीट आहेत. एन टी डीमध्ये सीट मॅट्रिक्स नाही आहे. एन टी सीमध्ये एक आहे, ती पण पी ए पीला सीट पडलेली आहे. सो एन टी बीमध्ये एक सीट आहे बोथला. एन टी व्ही जेमध्ये एक सीट नाही आहे. एस टी कॅटेगरीमध्ये एक बोथला सीट आहे. एस सीमध्ये पण एकच बोथला सीट, एक गर्ल्सला आहे, एक बोथला आहे, एक गर्ल्सला, एक बोथला, टोटल 2 सीट आहे एस सी कॅटेगरीमध्ये. उदगीर भेटणार टोटल स्टेटला किती सीट आहेत मग आपल्या स्टेटला आपल्याकडे सीट्स आहेत 98 स्टेट राऊंडला, स्टेट कोट्याला. आणि त्याच्यामध्ये 5% फिजिकल हँडिकॅपच्या पण सीट भरणार आणि 1% ऑर्फन स्टुडंट, म्हणजे जे ऑर्फन कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 1% सीट्स आहेत. ज्या 5% सीट्स आहेत जे इनटेक फिजिकल हँडिकॅपसाठी असणार. सो 98 सीट स्टेट राऊंडला. आणि रिजन राऊंडला किती सीट आहे? रिजन राऊंडला टोटल आहे 228 सीट्स. ओके, हे कॉलेज वाईज वेगवेगळे आहेत, एवढं लक्षात ठेवा, कारण कॉलेजला सेपरेट मी टोटल सांगतो आहे. टोटल रिजनमध्ये 228 सीट भरणार आहेत आणि बाकीच्या 98 सीट्स याच्यामध्ये भरणार आहे, मीन्स स्टेट राऊंडमध्ये. तर हे झालं टोटल सीट मॅट्रिक्स. आता मी थोडंसं सीट मॅट्रिक्स नंतर त्याला तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो. आता हे सीट मॅट्रिक्स रिजनच्या राऊंडला तुम्हाला फक्त रिजनचा फॉर्म भरता येणार आहे, रिजनचं कॉलेज तुम्हाला ॲड करणार आहे. सपोज इन केस एखादा स्टुडंट आहे नागपूर ए रिजनमधून, पण त्याला नागपूर आणि अकोला कॉलेज नाही पाहिजे, त्याला शिरवळ पाहिजे किंवा मुंबई वेटनरी कॉलेज पाहिजे किंवा दुसरं कॉलेज पाहिजे किंवा परभणी पाहिजे किंवा उदगीर पाहिजे, 4 कॉलेज पाहिजे. सो त्यांनी रिजन राऊंडची काउन्सिलिंग अटेंड करायची नाही, डायरेक्टली स्टेट काउन्सिलिंगमध्ये. बट
लॉस असा आहे, इफ जर स्टुडंटनी काउन्सिलिंग केली म्हणजे रिजन राऊंडमध्ये जर त्याने फॉर्म भरला तर त्याला सीट जर मिळाली तर त्याचं काउन्सिलिंग तिथेच ड्रॉप होणार, म्हणजे तो काउन्सिलिंगमधून बाहेर होणार, त्याला ॲडमिशन घ्यावंच लागणार कंपल्सरी. जर इन केस त्याने ॲडमिशन नाही घेतलं तर तो नेक्स्ट राऊंडसाठी ती सीट रिझर्व करून तो नेक्स्ट राऊंडसाठी इलिजिबल नाही आहे. मी फर्स्ट क्लिअर सांगतो, रिजन राऊंडला तुम्हाला जर पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला सीट मिळाली तर घ्यावी लागेल, नाही मिळाली तर तुम्हाला नेक्स्ट राऊंडमध्ये चान्स मिळेल. बट जर सीट मिळाली आणि तुम्ही घेतली नाही, तुम्ही नेक्स्ट राऊंडमध्ये इलिजिबल नाहीत. ओके, कन्फर्म. नेक्स्ट हा रूल इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर सीट मॅट्रिक्स नंतर जे रिजनचे स्टुडंट आहे, जर डायरेक्टली स्टेटला जर अप्लाय करायचं दुसरं कॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्टली स्टेट राऊंडला येणार आहात, पण तुम्हाला रिजन राऊंडचं मग सॅक्रिफाईस करावं लागेल तुमच्या रिजनच्या सीट्स. मी सगळ्या स्टुडंटला फर्स्ट सांगत असतो की तुम्ही रिजनचंच कॉलेज फर्स्ट प्रेफर करा, कारण रिजनची जर रिजनमध्ये जास्त सीट आहे, तुम्ही बघितलं 228 सीट आहे टोटल रिजनमध्ये, तर रिजन राऊंडला जर सीट मिळाली तर वेल अँड गुड. जर ज्यांना कसं मीडियम जे मार्क्स आहेत त्या स्टुडंटनी सगळ्या सीट्स ज्या आहेत त्या तुम्ही रिजनमध्येच फॉर्म भरायचा. आणि ज्यांना जास्त मार्क आहे, मीन 500च्या अराउंड मार्क आहे, 980 आहेत, सॉरी 480 मार्क्स आहेत, ज्यांना जास्त मार्क आहेत ते रिस्क घेऊ शकतात स्टेट राऊंडसाठी, कारण त्यांना मिळणार आहे ऑब्वियसली. बट जर ज्या स्टुडंटना मीडियम मार्क आहे ते रिस्क घेऊन उपयोग नाही. सो तुम्ही ज्या रिजनमध्ये आहेत त्या रिजनमध्ये तुम्ही कॉलेज फिलअप करा. आता हे झालं सीट मॅट्रिक्सनुसार काय काय सीट आहे, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं 70% आणि 30% सीट मॅट्रिक्स आहे. तर आता आपण डिस्कशन करूयात की काय काय होणार, तुमचं काय काय डाऊट्स असतील तर आपण याच्यामध्ये कवर करूयात. ओके, एक एक करून आपण डाऊट सेशन घेऊयात. जर डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता, असेल तर तुम्ही विचारून द्या. हॅलो, आहेत की स्टुडंट? हॅलो, इज देअर एनी डाऊट? काही रूल्स रिगार्डिंग काही डाऊट असतील तर? मला आवाज येत, माझा आवाज येतोय ना तुम्हाला? हां, आवाज तर येतोय. ओके, सर. हां, डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके सर, रिजन अँड स्टेट दोन्ही काउन्सिलिंग नाही करू शकत का? आपण करू शकतो. हां, इट्स आपण दोन्ही काउन्सिलिंग करू शकत नाही का? आपण दोन्ही काउन्सिलिंग करू शकतो, रिजन राऊंड पण आणि स्टेट राऊंड पण. बट फर्स्ट तुम्हाला रिजनमध्ये जर सीट मिळाली तर तुम्हाला घ्यावी लागेल, जर नाही मिळाली तर तुम्ही स्टेट राऊंडमध्ये करू शकता. बट इन केस जर तुम्ही रिजन राऊंडमध्ये तुम्हाला सीट मिळाली तर तुम्ही स्टेट काउन्सिलिंग करू शकत नाही. तुम्ही जर आणि काही स्टुडंटला डायरेक्टली स्टेटमध्ये पाहिजे तर तुम्ही रिजन राऊंड सोडून द्यायचे, डायरेक्टली स्टेटमध्ये तुम्ही अप्लाय करायचं. हॅलो. हां, बोला. हा सर, मी काय केलेलं आहे, हम्म. एजी मध्ये आपलं ऍप्लिकेशन टाकलेलं आहे. कशामध्ये? एससीबीसी एजी ऍग्रिकल्चर मध्ये. हम्म. हा, मग आता मला जर मी अप्लाय करायचं म्हणलं, माझं रिजन आहे सातारा, जर हम्म. ह्याच्यात मी अप्लाय करायचं म्हणलं तर मी फक्त एससीबीसी एजी मध्ये पात्र ठरतो का एससीबीसीच्या जे काही गर्ल्स आणि बोथ मध्ये आहे त्याच्यात पण पात्र ठरतो? हां, ओके, कळालं मला तुमचं फर्स्ट जे एस सी बी सी ॲग्री कोणत्याही कॅटेगरीमध्ये स्टुडंट असू द्या, एस सी बी सी ॲग्रिकल्चरचं आपण एक्झाम्पल घेऊया. आता जस्ट विचारलं आहे त्यांनी, तर एस सी बी सी ॲग्रिकल्चरमध्ये कॅन्डिडेट आहे. फर्स्ट ऑफ ऑल त्याचं 3 स्टेपमध्ये त्याचं सिलेक्शन होणार. फर्स्ट अनरिझर्व कॅटेगरीमध्ये, अनरिझर्वमध्ये जर त्याची सीट मिळाली म्हणजे अनरिझर्वमध्ये तो एलिजिबल असणार. ॲग्रिकल्चरमध्ये पण गर्ल्समध्ये पण बोथमध्ये पण गर्ल्स स्टुडंट असेल तर गर्ल्स स्टुडंटमध्ये, बोथमध्ये असेल तर बोथमध्ये, तर तो सगळीकडे एलिजिबल असणार कोणत्याही कॅटेगरीचे स्टुडंट असू द्या. ओके, फर्स्ट क्लिअर डाऊट. अनरिझर्वचं मी ऑलरेडी सांगितलं, अनरिझर्व सीट आधी भरणार. अनरिझर्व नंतर त्यानंतर आता एस सी बी सीच्या आता रिझर्वेशन चालू होणार, कारण अनरिझर्वमध्ये त्याला जागा नाही मिळाली इन केस. नेक्स्ट काय असणार, रिझर्वेशनचं असणार, म्हणजे एस सी बी सीचं रिझर्वेशन चालू होणार. त्याच्यामध्ये त्याला ॲग्रिकल्चरचं जर स्टुडंट आहे तर त्याला ॲग्रिकल्चरची पहिल्यांदा सीट मिळणार. जर त्याला नाही मिळाली इन केस की दुसऱ्या स्टुडंटला मिळाली, सो तो नंतर थर्ड स्टेपमध्ये कुठे जाणार, तो एस सी बी सीच्या बोथ राऊंडमध्ये, म्हणजे बोथच्या याच्यामध्ये, बोथच्या किंवा गर्ल्सच्या रिझर्वेशनमध्ये. ओके, तर हा
प्रोसेस आहे, स्टेप वाईज आहे. म्हणजे अनरिझर्व, त्यानंतर तुमचं हॉरिझॉन्टल रिझर्व म्हणजे ॲग्रिकल्चर वगैरे ते, त्यानंतर तुमचं कॅटेगरीचं रिझर्वेशन. तर असं त्याचं सिलेक्शन प्रोसेस असणार. म्हणजे कट ऑफ जसं जसं होईल तसं तसं तो पुढे पुढे जाणार, त्याच्यानुसार त्याचं सिलेक्शन होणार. ओके, क्लिअर? ओके, थँक्यू सर. ओके, चल, वेलकम. नेक्स्ट वन. ओके ओके, मीटिंग एंड करूया. थँक्यू सो मच गाईज. भेटूया नवीन मीटिंगसोबत, नवीन अपडेटसोबत. व्हॉट्सअपला ॲक्टिव्ह राहा ग्रुपमध्ये फक्त. ठीक आहे, चल, बाय बाय, टेक केअर गाईज. थँक्यू सर. ओके, थँक्यू वेलकम. सर.